जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान या संदर्भात आमदार चंद्रकांत सोनवणेंनी बैठक बोलावून आढावा घेतलाय। नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करण्याचे आदेश सोनवणेंनी दिले। जळगाव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा फटका बसलाय। अवकाळीमुळे केळी, मका आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगाव गावात पाण्याची नासाडी होते। ग्रामपंचायतीमध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष करताना दिसत आहे। चेंबरचं काम अपूर्ण असल्यामुळे यातून पाण्याची मोठी गळती होत असतानाच दिसत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवते। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याअभावाने फळबागांवरती कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली। यावेळेला झाडांवरती कुऱ्हाड चालवताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। जुन्नर तालुक्याला टोमॅटो पिकाचं हब अशी ओळख आहे, मात्र या भागामध्ये वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या गारांसह अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचे यात मोठं नुकसान झाले। त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। बीड शहराला पुढील 15 दिवस कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा होणार आहे। पालिका प्रशासनाकडून लिकेज दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। मालेगाव मनमाडच्या किरकोळ बाजारात कलिंगडाच्या भावात मोठी घसरण झाली आहे। कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला केवळ 10 ते 8 रुपये किलो इतका दर मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने या भागातील बाजरी आणि ज्वारी पीक भुईसपाट झाले। पीक बहाराच्या स्थितीत असतानाच अवकाळीमुळे पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट कमी केली पाहिजे। आज चायनामध्ये लॉजिस्टिक कॉस्ट 8% आहे, विशेषतः अमेरिका आणि युरोपियन कंट्रीमध्ये 12% आहे आणि हिंदुस्थानमध्ये 14 ते 16% आहे। आम्ही असं निश्चित केलं की आपण या देशातली लॉजिस्टिक कॉस्ट सिंगल डिजिटमध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि मला विश्वास आहे की हे वर्ष डिसेंबर संपल्यानंतर पुढलं जानेवारी जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्या देशाची लॉजिस्टिक कॉस्ट ही 16%वरून 9%वर आल्याशिवाय राहणार नाही। याचं कारण द्रुतगती महामार्ग जे आहेत ते बनवायला आम्ही सुरुवात केली आणि या द्रुतगती मार्गामुळे वेळ कमी झाला। विशेषतः या संदर्भामध्ये मी काही तुम्हाला फार काळ याच्यात वेळ घेणार नाही, कारण तुम्हालाच सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। मुरबाडच्या दसई परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली। 18 वर्षीय मुलीच्या अंगावरती वीज पडून तिचा दुर्दैवी मृत्यू, तर एका महिलेच्या अंगावरती झाड पडल्यामुळे महिला जखमी झाली। नंदुरबारमधील रस्त्यावरून जात असलेला भला मोठा टँकर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। पुण्याहून राजस्थानकडे जाणारा टँकर 3 महिन्यांपासून प्रवास करतोय। महायुतीने निवडणुकीच्या आधी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण न केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले। नेवासा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सरकारच्या निषेधाचा ठराव करत बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी सरकारच्या जाहीरनाम्याची होळी केली। अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलेला आहे। अमरावतीचे रहिवासी असलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत। खासदार बळवंत वानखडेंनी भूषण गवई यांचं अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे। सांगलीच्या कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या जलतरणपटूवरती मगरीचा हल्ला झालेला आहे। जाधव यांनी मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली, मात्र मगरीच्या हल्ल्यामध्ये त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली। शहापूर ते आवरे हा 500 मीटरचा कॉन्क्रीट रस्ता 1 महिन्यांपूर्वी बनवण्यात आला, मात्र ठेकेदाराने निकृष्ट काम केल्यामुळे महिन्याभरातच या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे आदिवासी तरुणाने लहान मुलांसह रस्त्यावरती पडलेली खडी आणि गटर साफ केलाय। चिपळूणजवळ मुंबई गोवा महामार्गावरती असलेल्या कळंबस्ते इथल्या ब्रिटिशकालीन जुन्या दगडी पुलाचं तोडकाम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे, मात्र याच परिसरातील गणपती विसर्जन घाटाकडे जाणारा मुख्य रस्ता अद्याप बंद अवस्थेत आहे। त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली।
राहुरी इथे काही दिवसांपूर्वी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. दरम्यान आरोपीला अद्याप ताब्यात न घेतल्यामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांच्या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटने आणि ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. लंडनमध्ये विठुरायाचं मंदिर उभारलं जाणार आहे. लंडन इकडे वास्तव्यास असलेले विठ्ठल भक्त अनिल खेडकर मंदिर साकारत आहेत. या निमित्ताने 14 एप्रिल ते 21 जून 2025 दरम्यान पंढरपूर ते लंडन अशी आंतरराष्ट्रीय दिंडी काढण्यात येते. आज श्री क्षेत्र पंढरपूरकडून ही दिंडी मार्गस्थ झाली आहे. पाटण तालुक्यातील येराडच्या येडोबा यात्रेचा मुख्य छबिना उत्साहामध्ये संपन्न झाला आहे. मुख्य छबिनाला भक्तांनी मोठी गर्दी केली. यापूर्वी येडोबा आणि जोगेश्वरी देवाचा विवाह सोहळा पार पडला. वरकरांच्या सावळ्या विठुरायाचं मंदिर आता 7 समुद्रपार लंडनमध्ये उभारलं जात आहे. विठुरायाच्या पादुका 65 दिवसांच्या 22 देशांमध्ये प्रवास करत एका विशेष कारने लंडनमध्ये जाऊन पोहोचणार आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शन मंडप उभारणीच्या कामाला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते सुरुवात झालेली आहे. खास चंद्रपूरहून आणलेल्या सागवानी लाकडापासून मंडपाचे खांब तयार केले जात आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यावेळेला भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर आवारामध्ये मंडप उभारण्यात आला आहे. सांगलीमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीचा थरार पाहायला मिळाला. भारताच्या गौरव मडवाला पैलवानाने इराणच्या अमीर मोहम्मद या पैलवानाला चितपट केलाय. यावेळेला कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. जळगावच्या तोंडापूरमधील अंबिका भवानी गडावरती यात्रा महोत्सवानिमित्ताने भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. यात्रेतील मशालसह सोंगाड्याच्या मिरवणुकीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अहिल्यानगरच्या राहता शहरात वीरभद्र महाराजांची यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली. यात्रेमध्ये अनेक दशकांपासून बगाडाला लटकून नवस्फूर्ती करण्याची अनोखी परंपरा आहे. हनुमान जयंतीनंतर सांगलीच्या जतमधील देवनाळ इकडे गावच्या विकासासाठी हनुमान मंदिरात ग्रामस्थांकडून होम हवन यज्ञ करण्यात आलाय. सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहावेत आणि पीक पाणी चांगलं राहावं यासाठी प्रार्थना केली. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने अखेर संप मागे घेतलाय. मुंबई मनपा आयुक्तांसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान टँकर असोसिएशनला दिलेल्या सर्व नोटीस मागे घेण्यात आल्या, तर यापुढे कारवाई होणार नसल्याचं आश्वासन मनपा आयुक्तांनी दिलंय. पांडुपमधील कुख्यात गुंडाने केलेल्या गुन्ह्यांची कलम दिलेला एक केक कापून वाढदिवस साजरा केल्याचं समोर आलंय. झिया अन्सारी असं या गुंडाचं नाव असून त्याच्यावरती 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी इकडे वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकी देण्यात आलेली आहे. बॉम्बने सलमानची गाडी उडवण्याची धमकी देण्यात आल्यामुळे त्याच्या घराबाहेरील सुरक्षा आता वाढवण्यात आली. बीड जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू झालाय. सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर महिलेवरती आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय. बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा केलाय. बोगस एन्काउंटरसाठी 5 कोटी ते 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिली जाते असा दावा देखील कासलेंनी केलाय. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम आता अंतिम टप्प्यात असून या महिन्यामध्ये ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान मंत्री आशिष शेलार आणि नितेश राणेंनी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाची पाहणी केली. टेंभुर्णी इथल्या सोलापूर पुणे महामार्गावरती गॅसची सर्रास तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील यांनी व्हिडिओसह या तस्करीचा पर्दाफाश केलाय. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात रानटी हत्तींच्या हल्ल्यामध्ये लक्ष्मण यशवंत गवस या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मोर्ले गावात गवस कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. बीड जिल्ह्यामध्ये गावोगावी यात्रोत्सव सुरू आणि यावेळेला भाजप आमदार सुरेश धस यांचा रांगडा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. भैरवनाथाच्या पालखी सोहळ्यामध्ये सुरेश धस यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटत लेझिमवरती ठेका धरला आहे. आमदार दीपक केसरकरांनी कारला एकविरा देवीचं दर्शन घेतलं. केसरकरांकडून एकविरा देवीला साडी चोळीची ओटी अर्पण करण्यात आली.
भुसावळ बस आगाराला प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन 5 बसेस मिळालेल्या आहेत. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. परिवहन मंत्री यांना सर्व गोष्टींची जाण असल्यामुळे लवकरच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होतील अशी माहिती यावेळेला सावकारांनी दिली. रायगडमध्ये राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा कुणबी समाजातर्फे सत्कार करण्यात आला. गोगावले यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला यावेळेला सन्मानित करण्यात आलं. सत्कार सोहळ्यापूर्वी गोगावले कुटुंबियांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. धनंजय मुंडेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने परळी शहरातील रेल्वे स्थानक परिसरातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदच्या मुख्य चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं. तसंच या चौकामध्ये उभारण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळेला आमदार संजय कुटेंनी डीजेच्या तालावरती ठेका धरला. गोंदियात विविध ठिकाणी बाबासाहेबांची 134वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. परभणीत दिव्यांग बांधवांनी बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी केली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रॅली काढत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. अमरावतीच्या अरविंद चौकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायांची गर्दी उसळली. खासदार बळवंत वानखडेंनी देखील यावेळी बाबासाहेबांना अभिवादन केलं. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला. आमदार संतोष बांगर यांनी भीमगीत गात बाबासाहेबांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने वाशिममध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये डीजेच्या तालावरती तरुणाई थिरकली. तर आमदार भावना गवळींनी सुद्धा शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला. जळगावच्या चोपड्यात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राजकीय नेत्यांसह नागरिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली. परभणीतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने खेडमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो अनुयायांनी सहभाग घेतलाय. सिल्लोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. माजी मंत्री अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीत ध्वजवंदना, बुद्धवंदना आणि प्रतिमा पूजन करण्यात आलं. साताऱ्यात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी यवतमाळमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रसाद वितरण करण्यात आलं. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. मनपा आयुक्त अनमोल सागर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. एका 19 वर्षीय मित्राने आपल्याच अल्पवयीन मित्राला कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलेला आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मृत मित्र श्रीमंत घरचा असल्यामुळे तो श्रीमंती दाखवत होता. त्याचा हेवा वाटल्यामुळे हत्या केल्याचं पोलीस तपासातून पुढे आलं आहे. डहाणूच्या महालक्ष्मीकडे सुरू असलेल्या यात्रोत्सवाजवळील जंगलाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 2 ते 3 किलोमीटरचा भाग जळून खाक झालेला आहे. या आगीचं रूपांतर वणव्यामध्ये झालं असून वनसंपत्तीचं यात मोठं नुकसान झालं. जळगावच्या यावल तालुक्यातील किनगावात एका कुटुंबावरती मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 9 जण गंभीर जखमी झाले. दारूच्या नशेत गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अडवण्यात आलं. चालकाला खाली उतरवून स्थानिकांनी जाब विचारला. यावेळेला स्थानिकांनाच धमकी देणाऱ्या या टेम्पो चालकाला स्थानिक नागरिकांनी चांगला चोप दिलाय. जळगावच्या अजिंठा चौकात भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे या डंपरवरती कोणतीही नंबर प्लेट नव्हती. या अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली. जालन्यात किराणा दुकानात घुसत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. 5 ते 6 जणांच्या टोळक्याकडून तोंडाला रुमाल बांधून मारहाण करण्यात आली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
वाशिमवरून शेलू बाजारकडे जात असलेल्या कापसाच्या ट्रकला आग लागली. ट्रक पेटल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी चालकाला सांगून ट्रक थांबवत पाणी टाकून आग विझवली.